सकाळचे वाजलेले आहे 9 आणि मी सकाळी सकाळीच ना कपडे धुवून घेतले आणि हे पाय पुसणे वगैरे होते ना सगळे धुवायचे होते मला. आणि बरेचसे पावसामुळे चिखलामुळे खराब झाले ते सगळे धुतले. त्याच्यानंतर आहे ना हे बघा इथे छान असे चनी गुलाबाला फुलं आलेली आहे आणि याला आहे ना 8-10 दिवस झालेले आहे लावून. आईकडनं आणलेलं आहे हा चनी गुलाब आणि खूप सारे फुलं पण आणि कळ्या पण आलेले आहे बघू शकता. त्याच्यानंतर आहे ना ऊस होता इथे, म्हणजे शेजारचे आहे ना आमचे, त्यांनी दिले आता मुलांना मस्त असा तो तोडून दिला. म्हटलं मुलं खाऊन घेतील. हे बघा छोटे छोटे मुलं, कपडे आता धुवून झाले. ते म्हणत होते आम्हाला ऊस खायचा आहे. म्हटलं चला आता त्यांना तोडून देते. त्याच्यानंतर आहे ना संध्याकाळी नाही हे बघा इथे ना 5 वाजलेले होते. म्हटलं चला आता घेवड्याच्या शेंगा थोड्याशा तोडू, कारण का उद्याची तयारी, उद्या निघायचं आहे कल्याणला. आता इथे बघू शकता सुट्ट्या पण संपलेल्या आहे. चला आता म्हटलं सकाळीच पण घाई होईल, त्याच्यामुळे मी इथे ना आत्ताच म्हटलं शेंगा थोड्याशा तोडून ठेवते. आणि त्याच्यानंतर बघा घेवड्याच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा तोडलेले आहे, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. त्याच्यानंतर आहे ना हे बघा आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा टाईम आहे आणि खूप थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे. गावाला खूपच थंडी. आता सकाळची वेळ आहे, आंघोळ वगैरे झाली माझी. मी ना बाथरूममध्येच इथे कपडे धुवून घेतले आज घरामध्ये. नेहमी मी बाहेर कपडे धुते, पण आज आहे ना जास्त थंडी होती त्याच्यामुळे मी काही बाहेर निघालीच नाही. चला नंतर आहे ना म्हणजे पटकन सकाळीच आंघोळीचे कपडे वगैरे धुवून घेतले तर सुकून पण जातील, म्हणजे आपल्याला पुढचे कामं करायला. त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता म्हटलं चला आता आंघोळ वगैरे झाली, दिवाबत्ती वगैरे झालेलं आहे. त्याच्यानंतर कपडे धुवून झाले आणि त्याच्यानंतर आहे ना आता म्हटलं पहिले केस विंचरून घेऊया. आणि मी नेहमी ह्याच पद्धतीनं केस विंचरत असते. अगदी नॉर्मल असे साधे केस माझे विंचरण्याची पद्धत आहे बघू शकता. हे बघा असं थोडंसं. आणि मी काय करते, असं गुंता वगैरे असं काढला ना तर म्हणजे गुंता होत नाही ह्या पद्धतीने जर केसांना असं बांधून ठेवलं तर. आणि मी आहे ना नेहमीच आहे ना, मला असं वेणी जरी घातली ना मला आहे ना असं काम जमत नाही. त्याच्यामुळे मी काय करते, हे बघा ह्या पद्धतीने असे केस विंचरून घेते आणि अजिबात गुंता होत नाही. आणि केसांना मला वरतीच बांधायला आवडतात ह्या पद्धतीने बघू शकता. आणि चला आता इथे केस वगैरे बांधून घेते, याचं पण व्हिडिओ शेअर करणार आहे पुढे. आणि हे बघा ह्या पद्धतीने माझे केसांचं अशी स्टाईल असते, नेहमी अशीच केस बांधत असते मी. आणि मला असेच आवडतात, नॉर्मल काहीच लावायचं नाही केसांना वगैरे. चला त्याच्यानंतर आहे ना इथे बघा मुलं झोपलेले आणि काही मुलं आहे ना उठून गेलेले आहे तिकडे जुन्या घरी आमच्या. चला आता हे बघा एवढे मुलं आहे अजून तरी माझ्याकडे. हे बघा इतके झोपलेले आहे हॉलमध्ये. बघा कसे पण झोपलेले आहे बघू शकता तुम्ही. गावाकडे असे झोपतात ते, कुठे कुठे झोपतात. चला आणि त्यांच्यासाठी ना आता गरम पाणी करून ठेवते. आणि इथे बघा मग माझ्याकडे ना हे हीटर आहे, म्हणजे हे बकेटमध्ये टाकायचं. हे बघा पाणी पण त्यांना 2-3 बादल्या गरम करून ठेवलेलं आहे गावचं ह्या पद्धतीने. चला पुढे